रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासमोर हिंदू पंचांगातील एक अत्यंत पवित्र, मंगलमय आणि पापनाशक अशी एकादशीची कथा घेऊन आली आहे. ती म्हणजे पापमोचिनी एकादशी. चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी केवळ उपवासापुरती मर्यादित नसून ती पापांचा नाश करणारी आणि मोक्ष मिळवून देणारी अद्भुत तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत केल्यास मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. तसेच या एकादशीची कथा ऐकणे किंवा वाचणे यामुळे 1000 गायी दान केल्या एवढे पुण्य मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पापमोचिनी एकादशीची ही अद्भुत कथा जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, भक्तिभावाने आजच्या या मंगलमय पापमोचिनी एकादशी कथेला सुरुवात करूयात. एकदा धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभो, आपण मला फाल्गुन महिन्यातील आमलकी एकादशीची महिमा सांगितली. आता कृपया मला चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल सांगा. तिचे नाव काय आहे आणि तिचे व्रत केल्याने कोणते पुण्य मिळते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, आता मी तुला पापमोचनी एकादशीची पवित्र कथा सांगतो. खूप वर्षापूर्वी वसंत ऋतूमध्ये स्वर्गातील चित्ररथ नावाचा गंधर्व अनेक अप्सरांसोबत एका सुंदर वनात आला. ते वन अत्यंत रमणीय होते. चारही बाजूंनी फुले, सुगंध आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पसरले होते. तेथे अनेक गंधर्व, किन्नर आणि स्वतः देवराज इंद्रही उपस्थित होते. त्या पवित्र वनात अनेक ऋषी तपस्या करत होते. त्या जंगलात मेधावी नावाचे एक महान ऋषी राहत होते. ते अत्यंत तेजस्वी आणि महान तपस्वी होते. त्यांची तपस्या इतकी शक्तिशाली होती की देवताही त्यांचा आदर करत. त्या वनात मंजुघोषा नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा होती. तिने मेधावी ऋषींना मोहात पाडण्याचा विचार केला. ती ऋषींपासून थोड्या अंतरावर बसली आणि तिने तंबोरा वाजवत अतिशय मधुर गाणे गाण्यास सुरुवात केली. तिच्या पैंजणांचा आवाज, तिच्या बांगड्यांचा नाद आणि तिचा मोहक आवाज संपूर्ण वनात घुमू लागला. तेव्हा कामदेवही तेथे आला. त्याने मंजुघोषाच्या सौंदर्याचा उपयोग करून मेधावी ऋषींची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला. मंजुघोषा हळूहळू ऋषींच्या जवळ गेली आणि तिच्या सौंदर्याने आणि गाण्याने मेधावी ऋषी तिच्या मोहात अडकले. त्यांचे ध्यान भंग झाले. यानंतर मेधावी ऋषी आणि मंजुघोषा एकत्र राहू लागले. दिवस गेले, महिने गेले आणि बघता बघता 57 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस निघून गेले. परंतु मेधावी ऋषींना तो काळ जणू एका क्षणासारखा वाटला. एके दिवशी मंजुघोषा म्हणाली, हे ऋषीवर, आता मला माझ्या घरी परत जाण्याची परवानगी द्या. तेव्हा मेधावी ऋषींना कळले की इतकी वर्ष निघून गेली आहेत. त्यांना प्रचंड राग आला. ते संतापून म्हणाले, हे दुष्ट स्त्री, तू माझ्या तपस्येचे सर्व फळ नष्ट केले आहेस. रागाने त्यांनी तिला शाप दिला, तू पिशाच्च बनशील. हे ऐकून मंजुघोषा घाबरली. ती नम्रपणे म्हणाली, हे महान ऋषी, कृपया मला या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. तेव्हा मेधावी ऋषी म्हणाले, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी पापमोचनी एकादशी अत्यंत पवित्र आहे. या दिवशी व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतात. यानंतर मेधावी ऋषींनी आपल्या वडिलांच्या च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन सर्व कथा सांगितली. च्यवन ऋषींनीही त्यांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. मेधावी ऋषींनी श्रद्धेने व्रत केले, त्यामुळे त्यांचे सर्व पाप नष्ट झाले. त्याचप्रमाणे मंजुघोषानेही हे व्रत केले आणि ती पिशाच्च शापातून मुक्त झाली. ती पुन्हा स्वर्गलोकात परत गेली. म्हणूनच असे म्हणतात, जो मनुष्य श्रद्धेने पापमोचनी एकादशीचे व्रत करतो किंवा तिची कथा ऐकतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला महान पुण्य प्राप्त होते. जर तुम्हाला अशा पौराणिक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.